मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता। नाशिकमधील शिक्षकांच्या बिऱ्हाड आंदोलनाबाबत चर्चा होणार। मराठी विरोधात बोलणाऱ्या निशिकांत दुबेंना इंगा दाखवणाऱ्या मराठी महिला खासदारांना राज ठाकरेंचं पत्र। राज ठाकरेंनी केलं काँग्रेसच्या महिला खासदारांचं अभिनंदन। रमीमुळे वादात सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज अजित पवारांना भेटण्याची शक्यता। विरोधकांकडून राजीनाम्यासाठी जोर, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष। संध्याकाळी अजित पवार यांच्या उपस्थितीत वांद्रे ताज हॉटेल इथे सर्व आमदार यांची बैठक। राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या घडामोडींना वेग, मंत्रिमंडळामध्ये खांदे पालटाची शक्यता। योगेश कदम यांच्या सावली बारवरून वाद सुरूच। अनिल परब आज पुराव्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। योगेश कदम यांना बडतर्फ करण्याची मागणी। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। राज्यातील पूरस्थितीवर चर्चा होणार। अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागाच्या मदतीबाबत निर्णय होणार का, याकडे लक्ष। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार। आज शरद पवार यांच्या हस्ते गडकरींना पुरस्कार दिला जाणार। रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या प्रांजल खेवलकरांची कोठडी आज संपणार। पत्नी रोहिणी खडसेंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट, तर सासरे एकनाथ खडसेंची सुद्धा पत्रकार परिषद होणार। परभणीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर आज भाजपामध्ये प्रवेश करणार। शेकडो कार्यकर्ते पक्षप्रवेशासाठी मुंबईत। कोल्हापूरची महादेवी हत्तीण वंताराकडे रवाना। हत्तीणीला निरोप देताना गावकरी भाऊक। हत्तीणीला सुद्धा अश्रू अनावर। भाऊक कोल्हापूरकर आणि पोलिसांमध्ये मात्र राडा। पोलिसांची गाडी फोडली। जम्मू काश्मीरमधील गोळीबारात पहलगामचा सूत्रधार मुसासह तिघांचा खात्मा। सुरक्षा दलाचं ऑपरेशन महादेव फत्ते। दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या होते तयारीत। पाकिस्ताननं लोटांगण घातल्यामुळेच ऑपरेशन सिंदूर थांबवलं। कोणत्याही दबावातून कारवाई थांबवली नाही, राजनाथ सिंह यांचं स्पष्टीकरण। तर विरोधकांकडून प्रश्नांची सरबत्ती। आजही ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार। अमित शहा लोकसभेत बोलणार। राहुल गांधी सुद्धा जोरदार हल्लाबोल चढवण्याच्या तयारीत। तर राज्यसभेत सुद्धा ऑपरेशन सिंदूरवर चर्चा। मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर हातखंबा इथं पुलावरून कोसळला। अपघातानंतर गॅस टँकर लीक। मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक ठप्प। स्थानिकांना सुरक्षित जागी हलवलं। धारावीत महिलेवर अज्ञाताचा गोळीबार। जखमी महिलेवर उपचार सुरू। पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू। महाराष्ट्राची लेक ठरली बुद्धिबळाची राणी। दिव्या देशमुखनं फिडे बुद्धिबळाचा ग्रँडमास्टर खिताब पटकावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याकडून दिव्याचं अभिनंदन। आज सांगलीच्या शिराळ्यामध्ये जिवंत नागांसह नागपंचमी साजरी होणार। अटी शर्तींसह जिवंत नागांसह नागपंचमी साजरी करण्यास परवानगी। शिराळकरांमध्ये आनंदाचं वातावरण। शिर्डीतल्या 9 नाण्यांचा साईबाबांनी आपल्या अंतिम समयी लक्ष्मीबाईंना दिलेली ही चांदीची 9 नाणी नेमकी कुणाकडे, या संदर्भात आज पत्रकार परिषद। समाज माध्यमात सरकारवर टीका केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार। सोशल मीडिया वापराबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना। ठाणे आणि नागपूर जेल शहरांबाहेर स्थलांतरित होणार। ठाणे कारागृहाच्या जागी म्युझियम, तर नागपूर कारागृहाच्या जागी सौंदर्यीकरण प्रकल्प। मुख्यमंत्र्यांची सुद्धा मंजुरी। पुणे आणि साताऱ्याला आज पावसाचा येलो अलर्ट। पुण्यासह साताऱ्यातील घाटमाथ्यावर रिपरिप सुरूच राहणार।
पाणी पातळी वाढली त्यामुळे धरणांमधून सुद्धा विसर्ग सुरू. पुण्यात मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी. एकतानगरमधील नदीकाठच्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी. इथल्या नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना जारी. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ कायम राहिली तर विसर्गासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता. नाशिकमधूनही जायकवाडीमध्ये पाण्याची आवक सुरूच. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 12 दरवाजे 1 मीटरनं उघडले. संततधार पावसामुळे आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता. नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना.